हरिही ओम. श्री स्वामी समर्थ. सोलापूरला एक मुकुंद नामक हिंदुस्थानी ब्राह्मण राहत होता. रोज स्वामी दर्शनाला जायचं आणि महाराज मला या संसारातनं सोडवा हो अशी प्रार्थना करायची. हा त्याचा नित्यक्रम. बरं, एक दिवस स्वामी त्याला म्हणाले, मुकुंदा, अरे वासना रहित होऊन सर्व संग परित्याग तू कर, म्हणजे मग ताबडतोब सुखप्राप्ती होईल. बरं, हे बोधपर शब्द ऐकले आणि मुकुंदाची समाधी लागली. आपणासारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी, अशी त्याची स्थिती झाली. बरं, पण पुढे लोकांची उपाधी होऊ नये म्हणून त्यांनी मौनच धारण केलं आणि मग तो सिद्धेश्वर मंदिरामध्ये जाऊन राहायला लागला. कोणाकडेही कसलीही याचना तो करत नसे. सिद्धेश्वर सरोवरामध्ये रोज स्नान करायचा त्याचा नियम होता, पण तिथल्या अधिकाऱ्याला मात्र ते काही सहन होईना. त्यांनी काय केलं, ताकीदच दिली त्यांना की आजपासून जर इथे स्नान कराल तर शिक्षेस पात्र व्हाल. पण बुवांनी काय आपला नियम मोडला नाही. शिपायांनी खूप मार दिला तरी सुद्धा मुकुंदबुवा शांत राहिले. बरं, मग शिपायांच्या सर्वांगाला अचानकपणे कळा लागल्या. त्यानंतर चिडून त्यांनी बुवांना कोंडून ठेवलं एका खोलीमध्ये आणि आपल्या वरिष्ठांना कळवलं. झालं, दुसऱ्या दिवशी ते वरिष्ठ आले. अहो, पाहतात तर बुवा सरोवरामध्ये पोहत होते. चमत्कार आहे, तिथे नमस्कार आहेच की नाही. आणि मग सगळे अधिकारी त्यांना शरण गेले. सारांश काय, तर जिथे श्रींचं म्हणजे श्री गुरु कृपाईचं कवच आहे, तिथे प्रत्यक्ष काळ जरी विरोध करायला आला ना तरी त्या व्यक्तीच्या केसाला धक्का सुद्धा लागत नाही. बरं, अहो मनुष्य काय करेल. हेच पुढे मौनी बुवा या नावाने प्रसिद्धीस पावले आणि अखेरपर्यंत सोलापुरामध्येच राहिले.